नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अस्मिता आता सायलीला परत टॉर्चर करणार आहे. हो प्रेक्षकांनो, कसं काय झालं हे बघूया आजच्या भागामध्ये. आणि आता अस्मिता असं का करते ते सुद्धा आपल्याला आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर आजचा भाग सुरू होतो. अर्जुन आता कुसुमला सांगत असतो की सायलीचे आई बाबा जिवंत आहे. तर हे ऐकून कुसुमला धक्काच बसतो आणि कुसुम अर्जुनला म्हणते, काय, हे कसं शक्य आहे आणि तुम्हाला हे कोणी सांगितलं? तर त्यावर आता अर्जुन म्हणतो, मधुभाऊंनी सांगितलं. तर आता कुसुम गोंधळून जाते हे ऐकून आणि आता कुसुम म्हणते अर्जुनला, नाही पण मधुभाऊंना हे कसं कळलं हे माहिती नाही, म्हणजे याआधी तर कधीच असं बोलले नाही आहे. म्हणजे सायलीचे आईबाबा आहेत हे त्यांना आधी माहिती नव्हतं, हे नक्की आहे? मी काय म्हणते अर्जुन सर, सायलीचे आईबाबा त्यांना आधी भेटले असतील का हो? तर त्यावर आता अर्जुन म्हणतो, अगं मला काहीच माहीत नाही कुसुमताई. तर आता कुसुम म्हणते अर्जुनला, मी काय म्हणते, आपण सायलीला सांगूया का हे? तर आता अर्जुन म्हणतो, नको, अजिबात नाही. काय सांगणार आहोत आपण तिला की सायली तुझे आईबाबा जिवंत आहे, बस इतकंच. पुढे जेव्हा ती विचारेल की ते कोण आहे, कुठे आहे, तेव्हा आपण काय सांगणार? आणि मग तिचे आईबाबा कोण आहे हे जाणण्यासाठी ती तडफडत राहणार. आणि आपल्याला मधुभाऊने फक्त इतकंच सांगितलं आहे की सायलीचे आईबाबा हे जिवंत आहे. आता अर्धी माहिती कळल्यावर आपल्यालाच किती त्रास होतोय, तर तिला किती त्रास होणार. त्यानंतर अर्जुन म्हणतो आता कुसुमला, नाही, जोपर्यंत मला कॉन्क्रीट उत्तर नाही मिळत ना तोपर्यंत मी सायलीला काही सांगणार नाही. मी तिला असं टॉर्चर होताना नाही बघू शकत. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो कुसुमला की मला असं वाटलं होतं की तुमच्याकडनं काहीतरी कळेल, पण मला हे नव्हतं माहिती की तुम्ही इतक्या उशिरा आश्रमात आल्या म्हणून. ठीक आहे, जाऊ द्या. सायलीचे आईबाबा कोण आहे हे फक्त मधुभाऊंनाच माहिती आहे, पण ते कधी शुद्धीवर येतील हे नाही माहिती हो. त्यामुळे आता या प्रश्नाचं उत्तर मला शोधावं लागेल. तर आता अर्जुन एका मिशनवर लागलाय, म्हणजे त्याला आता सायलीचे आईबाबा शोधायचेच आहे काहीही झालं तरी. तर दुसरीकडे आपल्याला इकडे पाहायला मिळतं की आता नागराज महिपतकडे आलेला असतो कालच्याच एपिसोडमध्ये. तर महिपत म्हणतो आता नागराजला, नागराज शेठ, कशाला नको ते उद्योग करताय तुम्ही? जर तुम्ही पकडले गेले असते तर कितीला पडलं असतं ते? त्यावर आता नागराज म्हणतो, अरे पण नाही ना पकडला गेलो मी, बघ ना अजूनही तुझ्या समोर आहे. आणि आपल्याकडे आता हे गोल्डन चान्स आहे, म्हणजे बघ आता अर्जुन आणि सायली दोघेही हॉस्पिटलमध्ये नाही आहे महिपत. आपण एक काम करूया, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया आणि तू तुझ्या माणसाला आत पाठव आणि आपण मधुभाऊंचा गेम ओव्हर करून टाकू, चल लवकर. त्यावर आता महिपत म्हणतो नागराजला, ओ बसा बसा. नागराज शेठ, आपण असं काहीही करणार नाही. आता नागराज प्रश्नातच पडतो. तर आता महिपत म्हणतो, तो थेरडा झोपलेला आहे ना, त्याला झोपलेलाच राहू द्या. कारण तो एकच माणूस असा आहे की ज्याला माहिती आहे की प्रिया खरी तन्वी नाही आहे आणि ही तलवार त्या प्रियाच्या डोक्यावर टांगती राहिली पाहिजे. नाहीतर ती पोरगी किती पोहोचलेली आहे माहिती आहे ना तुम्हाला, वेगळं काही सांगण्याची गरज नाही ना तुम्हाला. त्यावर आता नागराज म्हणतो की हो बरोबर आहे. तर आता इकडे महिपत म्हणतो परत नागराजला, आणि उद्या जर का आपल्याला असं वाटलं की तो थेरडा उठतो झोपेतनं, तर तिथल्या नर्सला पैसे देऊन त्याचा गळा आवडायला सांगू, नाही का? आणि हेच सांगायला तुम्हाला इथं मी बोलावलं. त्यामुळे नागराज शेठ, आता तुमच्या अर्ध्या मेंदूची जी आहे ना प्रतिमा ती आणि हे अर्ध्या मड्याचं हे म्हातारं थेरडं याला जरा बाजूला ठेवा आता डोक्यातनं. आता फक्त तो अर्जुन आणि ती सायली एवढंच डोक्यात ठेवा. आता पिंजरा लावायचा, पण फक्त या दोघांसाठी. तर आता सायली खूप इमोशनल असते आणि देवी आईसमोर हात जोडते. फ्रेश वगैरे झाली असते सायली आणि त्यानंतर आता देवी आईसमोर ती म्हणते, देवी आई, मी खूप संकटांचा सामना केला आहे ग, पण हे संकट आता मला सहनच नाही होत आहे, नाही सोचवत आहे. मला मधुभाऊंना असं बघता नाही येत आहे ग. माझे मधुभाऊ मला परत मिळू दे, तसेच अगदी हसते खेळते उत्साहाने भरलेले. त्यांना दीर्घ आयुष्य लागू दे देवी आई. आणि त्यानंतर आता सायली डोळे बंद करते. तर देवी आई आता सायलीला एक संकेत देते आणि डोळे बंद केल्याबरोबर सायलीला आता मधुभाऊ दिसतात. आणि आता मधुभाऊ सायलीला म्हणतात, साऊ बाळा, मी तुला मिळवण्यासाठी गेलोय कुठे ग, इथेच आहे मी. आणि तसाच आहे, आनंदाने उत्साहाने भरलेला, अगदी तुझ्या मनासारखा. तुझा हा बाप लेचापेचा नाही आहे, मी जगणार आहे, आणखी खूप जगणार आहे. मी तुझा आणि जावई बापूंचा संसार बघणार आणि माझी नातवंड सुद्धा बघणार. पण हे तेव्हा शक्य होईल जेव्हा तू तुझ्या डोळ्यातलं पाणी पुसशील. तू धीरानं माझी वाट बघ बाळा, मी तुझ्याकडे येणार आहे. आता रडायचं नाही, लढायचं. आणि त्यानंतर आता सायलीला पॉझिटिव्ह वाटतं आणि सायली आता डोळे उघडते आणि सायली डोळे उघडल्यावर आता म्हणते, हो मधुभाऊ, ठरवलंय मी. यापुढे माझ्या चेहऱ्यावर फक्त हसू दिसेल, कारण मला माहिती आहे तुम्ही लवकर परत येणार आहात आणि तुम्ही सांगितलेलं मी नेहमीच लक्षात ठेवेन. आता रडायचं नाही, लढायचं. आणि आता सायली देवी पुढे फायनली हात जोडते आणि एकदम पॉझिटिव्ह होऊन गेली असते ती. आणि आता ती खूप पॉझिटिव्ह विचार करते आणि वागते सुद्धा तशीच. तर इकडे दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता महिपत जेलमध्ये आला असतो साक्षीला भेटायला आणि साक्षीसाठी एक तो सरप्राईज घेऊन आला असतो.
तर आता महिपत आल्यामुळे आता ही प्रिया पहिलेच दुसरी म्हणजे बाजूने जाते आणि तिकडे बघायला लागते. तर त्यानंतर आता महिपत विचारतो साक्षीला, कशी आहे ग पोरी? तर आता साक्षी चिडते आणि म्हणते, का भेटायला येत आहे मला? का भेटायला येता? कळतंय का तुम्हाला? मला 14 वर्ष मी इथे राहणार आहे. आणि आता साक्षी म्हणते, 14 वर्ष तुम्ही आता रोज मला इथे भेटायला येणार आहात का? आणि रोज माझी कशी थोडी थोडी चीज होती आहे हे बघणार आहात का तुम्ही अण्णा? तर आता महिपत म्हणतो, तुला कोणी सांगितलं तू इथं राहणार? अगं तुझा बाप तुला इथून घेऊन जाणार, तशी सोय केली आहे. आणि त्यानंतर आता महिपत त्याच्या नवीन वकिलाला हाक मारतो आणि म्हणतो, वकील साहेब ओ आत्या ना. आणि त्यानंतर महिपत आता त्या वकिलाची साक्षीला भेट करून देतो आणि म्हणतो, हा वकील अर्जुनला लढाईसाठी तयार झालाय आणि हे वकील तुला इथे ना 113% सोडवणार. तर आता हा वकील म्हणतो साक्षीला की मी त्या केसची पूर्ण स्टडी केली आहे मॅडम, मी तुम्हाला काहीतरी लूपहोल्स त्यामध्ये नक्की असतील आणि तुम्हाला लवकरच तुमच्या घरी पाठवेल. तर आता दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रताप, कल्पना आणि अस्मिता असे बसले असतात हॉलमध्ये. तर आता अस्मिता म्हणते कल्पनाला, अगं आई ही विमल कुठे राहिली आहे गं? मी तिला किती वेळचं सांगितलं मला कॉफी आणून दे म्हणून. तितक्यात तिथे आता सायली येते, सगळ्यांसाठी कॉफी घेऊन येते. तर आता प्रताप म्हणतो सायलीला, अगं सायली तू का कॉफी आणलीस? तुला आराम करायला सांगितलं होतं ना मी. तर आता सायली म्हणते, अहो बाबा मी का आजारी आहे का? बरीच आहे मी आणि घरातली कामं करायला लागली तर आणखी मला बरं वाटेन. तर तितक्यात तिथे अर्जुन सुद्धा येतो आणि अर्जुन म्हणतो सायलीला, बायको कॉफी? तर आता सायली मध्ये देते ना. बरं तुम्ही हॉस्पिटलमधून आलात ना, तर कुसुमताईंना भेटून आलात का? आणि मधुभाऊ कसे आहेत? डॉक्टरांशी बोललात? तर आता अर्जुन सांगतो की हो मी डॉक्टरांशी सुद्धा बोललो आणि कुसुमताईंना डब्बा पण दिलाय आणि डॉक्टर म्हणालेत की त्यांनी नवीन ट्रीटमेंट सुरू केली आहे आणि त्याचा नक्कीच फायदा होईल. त्यावर आता सायली म्हणते, हो होईलच, नक्की होईल. आणि मी आता ठरवलंय की आपण सगळ्यांनी आता सकारात्मकच विचार करायचा आहे आणि आता रडायचं नाही, तर मधुभाऊ कधी लवकर बरे होतील ना याची वाट बघायची. त्यानंतर आता सायली म्हणते, आणि तुम्ही सगळे मिळून मला जी साथ देताय ना, बस त्याचमुळे मी खंबीर झाली आहे. त्यावर आता प्रताप म्हणतो, छान, माझी पण तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती. आणि त्या दुसरीकडे इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता प्रियाचं तोंड पडलं असतं, कारण आता महिपतने एक नवीन वकील शोधून आणला असतो. तर आता महिपत या प्रियाकडे बघतो आणि तिच्याकडे चालत जातो आणि तिला म्हणतो, काय छेचुंद्रे पोटात दुखत असेल ना तुझ्या? माझी लेक जेलातनं सुटणार, घरी जाणार आणि तू इथंच मरणार. तर आता ही प्रिया रागातच पलटते आणि महिपतला म्हणते, तुम्ही फक्त तुमच्या साक्षीचं बघा आणि माझं काय ना ते तुम्ही ठरवू नका. त्यावर आता हिचा हा अवतार बघून महिपत प्रियाला म्हणतो, अरे वा, विहिरीत उभी तरी तंगडे उपर, तुझा हा माज मी उतरवणार. आधी इथनं माझ्या लेकीला घरी नेणार आणि मग माझ्या सूर्यानं तुझ्या पोटात असा हे करतो ना. तर आता प्रिया डोळ्यात डोळे टाकते महिपतच्या आणि महिपतला म्हणते, मला धमक्या देऊ नका. तर आता महिपत म्हणतो, महिपत चिकरे कधी धमक्या नाही देत, करून दाखवतो डायरेक्ट, बघायचं आहे का कसं? आणि असं म्हणताना आता महिपत त्याच्या खिशातली एक चिठ्ठी काढतो आणि त्यावर असे नावं लिहिलेली असतात. त्यावर आता नावं लिहिली असतात, सरंजामे, राजेंद्र, मधुकर पाटील आणि त्याखाली प्रियाचं नाव असतं आणि या वरच्या 3 नावावर फुली असते. तर आता महिपत म्हणतो, वाच हे काय आहे? सरंजामे, पोलीस इन्स्पेक्टर. त्याला डायरेक्ट विषाची बाटलीच पाजली. आईच्या अणपोरीच्या वर जाण्याच्या भीतीनं गटकन पिऊन टाकली आणि मग सरंजामेच्या नावावर मी लावली फुल्ली, असं आता महिपत या प्रियाला म्हणतो आणि प्रियाला घाबरू लागते. तर आता इकडे दुसरीकडे पाहायला मिळतं आपल्याला, सायली म्हणते कल्पनाला की आई तुम्ही न बोलता माझी किती काळजी करताय ना हे मला माहिती आहे. उगीच नाही, मी हॉस्पिटलमधून आल्यावर माझ्यासाठी तुमच्या हातचा चहा तयार होता. आता अर्जुनला सुद्धा आश्चर्य वाटतं हे ऐकून, त्याला हे माहितीच नसतं. तर आता सायलीला कल्पना म्हणते की हे बघ, हे मी फक्त माणुसकीच्या नात्याने केलंय आणि आता मी ठरवलंय कोणावर जीव लावायचा नाही आणि कोणावर विश्वास ठेवायचा नाही, कारण जेव्हा जेव्हा मी हे केलं तेव्हा मी फसलेच गेले. हा मग माझ्याशी कोणी कितीही वाईट वागलं तरी मी माझी माणुसकी नाही सोडणार, पण आता मी फक्त अंतर ठेवून वागणार, असं आता सायलीलाही टोमणा मारते कल्पना आणि अर्जुनला हे खटकतं. तर आता अर्जुन पुढे प्लॅनसुद्धा बनवणार आहे त्यासाठी, तर बघत राहा प्रेक्षकांनो. तर इकडे आता आपल्याला परत जेलचा सीन दाखवला जातो आणि महिपत म्हणतो, या प्रियाला दुसरं नाव काय? राजेंद्र, माझा माणूस होता पण डायरेक्ट ठॉक्कण केलं आणि मी याच्या नावावर मारली फुल्ली. तिसरं नाव काय? मधुकर पाटील, तुझा बाप, त्याच्यावर अर्धीच फुल्ली, हाफ मर्डर केलं ना त्याचा म्हणून अर्धीच फुल्ली. चौथं नाव वाच बरं काय? तर आता प्रिया तिचं नाव बघते स्वतःचं आणि ती खूप घाबरायला लागते आणि आता महिपत म्हणतो वाच, जोरात तिचा आवाज चढवतो तो आणि आता प्रिया घाबरते आणि म्हणते प्रिया प्रिया. तर आता महिपत म्हणतो आता तिच्यावर सुद्धा मी मारणार फुल्ली. आणि त्यानंतर आता महिपत म्हणतो, साक्षी, अर्जुन सुभेदाराने त्याच्या बायकोपर्यंत पोहोचायचं असेल तर ह्या पायऱ्या मला आधी ओलांडाव्या लागणार, असं आता प्रियाकडे बोट दाखवत महिपत म्हणतो. आणि त्यानंतर महिपत साक्षीला म्हणतो, तुला आधी मी इथून घरी नेणार आणि मग हिच्यावर फुल्ली. आणि आता प्रिया खूप घाबरू लागते
आणि थोड्याच वेळात आता ती टेन्शनमध्ये असते आणि बसली असते. तितक्यात अश्विन तिला भेटायला येतो आणि त्यानंतर आता अश्विन म्हणतो तन्वी. तर आता हिला थोडीशी आशा मिळते अश्विन आला म्हणून. आणि प्रिया म्हणते अश्विन काय झालं, मिळाला का वकील की नाहीच. त्यावर आता अश्विन मान खाली टाकतो आणि आता ही प्रिया म्हणते अश्विनला तुझ्या चेहऱ्यावरनं कळतंय की असं काहीच घडलेलं नाही आहे. साक्षीला काय तिचा बाप इथून घेऊन जाईन, मी इथेच राहणार. त्यावर आता अश्विन म्हणतो अगं इतका निगेटिव्ह विचार करू नको. अगं तू आधीच किती वीक दिसते आणि तू इतका त्रास करून घेतलास ना तर तुझी तब्येत आणखी खराब होईल. तर आता प्रिया म्हणते मग जगून तरी काय करायचं. आणि आता पुढे बोलता बोलताच या प्रियाला चक्कर येतो आणि ती कोसळते खाली. तर आता अश्विन इन्स्पेक्टर कॉन्स्टेबल कोणी आहे का इथे असा आवाज देतो आणि तितक्यात दोघी जणी तिथे येतात आणि कुलूप वगैरे उघडतात जेलचं. तर आता अश्विन प्रियाला उठवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो तन्वी उठ, अगं काय झालंय तुला. तर दुसरी कॉन्स्टेबल म्हणते आता एका कॉन्स्टेबलला की ए जाग, त्या डॉक्टरांना बोलून आण आपल्या. आणि आता अश्विन हिला उठवण्याचा प्रयत्न करतो प्रियाला आणि म्हणतो अगो तन्वी उठ, काय होतंय तुला. तर आता साक्षी म्हणते खरंच चक्कर येतेय की चक्कर येण्याचं फक्त नाटक चाललंय ते जरा एकदा चेक कर हा, असं ती अश्विनला म्हणते. तर आता अश्विन म्हणतो रागातच या प्रिया या साक्षीला की जे शडाप, मी फक्त तिचा नवरा नाही तर एक डॉक्टर सुद्धा आहे, कळलं का. त्यानंतर अश्विन परत प्रयत्न करतो या प्रियाला उठवण्याचा आणि अश्विन म्हणतो अरे बापरे बॉडी टेम्परेचर लो होता हिचं, ही थंड पडायला लागली आहे. आणि त्यानंतर अश्विन एका कॉन्स्टेबलला विचारतो काय हो तुमचा डॉक्टर कुठे आहे, अहो बीपीचं मशीन तरी मागवा, ॲटलिस्ट चेक तरी करता येईल. तर आता साक्षीला वाटत असतं की हे प्रिया नाटकच करत असते. तर त्यानंतर आता कॉन्स्टेबलला आता अश्विन म्हणतो अरे तुम्ही पाणी तरी द्या कमीत कमी मला. आणि आता अश्विन तिच्या तोंडावर पाणी वगैरे मारतो. तर आता हिला थोडंसं जाग येतो आणि ही बडबड करायला लागते अश्विन अश्विन असं म्हणायला लागते प्रिया. तर अश्विन म्हणतो मी आहे, मी इथेच आहे इथेच आहे. आणि आता एक कॉन्स्टेबल आणि अश्विन दोघं मिळून तिला टेबलवरती झोपवतात आणि एक डॉक्टर येते आता तिला चेक करण्यासाठी. आणि आता ते डॉक्टर तिला चेक वगैरे करत असतात. तर आता इकडे दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता अर्जुन आपल्या रूममध्ये असतो आणि तो टेन्शन घेत असतो. अर्जुन आता स्वतःशी बोलतो आणि म्हणतो सायलीचे आईबाबा कोण आहे हे मी शोधण्याचा प्रयत्न तर करतोच आहे, पण घरात जी सायलीची आई आहे तीच कशी वागते सायलीशी. अरे मम्मा नीट सायलीशी बोलत सुद्धा नाही आहे. आणि आता सायली आणि कल्पनाचं जुळणं नातं ते सगळे जे फ्लॅशबॅक्स असतात ते अर्जुनच्या डोळ्यासमोर येतं आता. आणि अर्जुन म्हणतो किती छान होता ना बॉन्ड त्या दोघींचाही. मम्मी आणि सायली खरी आई आणि मुलीसारख्या होत्या, पण आता काहीही झालं तरी मम्माच्या मनातून सायलीबद्दलचा राग जातच नाही आहे आणि मम्मा कोणाचं काही ऐकूनच नाही घेत आहे. आता ना काहीतरी वेगळी आयडिया करावी लागणार आहे, पण काय करू असं आता अर्जुन आठवत असतो की म्हणजे सुचवत असतो की काय करू वगैरे. तर त्याला लगेच एक प्लॅन आठवतो. तर अर्जुन आता लगेच प्रतापला फोन करतो आणि प्रताप म्हणतो अर्जुनचा फोन, पण तो घरातल्या घरातनं का फोन करतोय. आणि त्यानंतर आता प्रताप फोन घेतो आणि बोलतो हां बोल रे अर्जुन काय झालं. आणि बघा प्रेक्षकांना काय झालं ते विचारायच्या आधी प्रताप आता अर्जुनवर ओरडतो आणि म्हणतो काय रे बापाबद्दल बोलायचं तर 10 पायऱ्या खाली नाही येत आहेत का तुला, वरून फोन का करतोयस मला, इतका आळशी झाल्यास का तू. तर आता अर्जुन म्हणतो अरे बाबा ॲटलिस्ट तुम्ही माझं ऐकून तरी घेणार आहात का. हो एक खूप महत्त्वाचं काम आहे म्हणून मी तुम्हाला अर्जंट फोन केला आहे आणि ते मला मम्मासमोर नाही बोलता येणार आहे म्हणून म्हणतोय माझ्या खोलीत या, मला तुमच्याशी बोलायचं आहे. त्यावर आता प्रताप म्हणतो अरे पण काय काम आहे. तर आता अर्जुन म्हणतो अरे मी ते सगळं सांगतो ना, तुम्ही माझ्या रूममध्ये आधी पटकन. त्यानंतर अर्जुन आता अस्मिताला फोन करतो आणि अस्मिता सेल्फी काढत बसली असते आपली आणि चिप्स खात असते. तर आता अस्मिता फोन उचलते आणि म्हणते हॅलो बोल अर्जुन. त्यावर आता अर्जुन म्हणतो अस्मिताई तू जे काही करत असशील जिथे कुठे असशील पटकन माझ्या रूममध्ये. तर अस्मिता म्हणते तुझ्या रूममध्ये कशाला, मला वाटलं तू निघालास. त्यावर आता अर्जुन म्हणतो अगं तू ये ना पटकन रूममध्ये, सांगतो मी नंतर काय ते. तर आता अस्मिता म्हणते अरे मी आत्ताच हॉलमधून माझ्या रूममध्ये आले, आता वर कशी येऊ. तर आता अर्जुन म्हणतो अरे पायऱ्या चढून सिम्पल. अगं अस्मिता तुला डॉक्टरांनी सांगितलं ना एक्सरसाइज इज मस्ट, यू हॅव टू वर्क आउट, तर ये मग लवकर, मला बोलायचं आहे तुझ्याशी. आणि त्यानंतर आता ही अस्मिता ऐकतच नसते. तर आता अर्जुन तिला म्हणतो एक टॉप सिक्रेट आहे आणि असं ऐकल्याबरोबर आता अस्मिता पटकनच येते. आता टॉप सिक्रेट ऐकल्यावर अस्मिता लगेच अर्जुनच्या रूममध्ये जाते आणि प्रतापसुद्धा येतो आणि आता हे तिघं मिळून एक मोठा प्लॅन बनवणार आहे. आता प्रताप आणि अस्मिता मिळून सायलीला टॉर्चर करणार आहे आणि त्यांचा प्लॅन हा आहे की टॉर्चर बघून आता कल्पनाला नक्कीच सायलीशी बोलेन, कारण दुसऱ्या कोणीने सायलीला टॉर्चर केलं तर ते कल्पनाला अजिबात खपणार नाही. आणि तसंच होतं आता प्रेक्षकांनो आजचा भाग इथेच संपतो आणि उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की असं प्लॅन वगैरे सगळं बनवतात सायलीने अर्जुन अस्मिता आणि प्रताप आणि त्यानंतर आता ते असं एक्झिक्यूट पण करतात. पण आता सायलीला याबद्दल काहीही माहीत नसतं. प्रताप आता सायलीवर चिडतो आणि आता त्यानंतर अर्जुनही म्हणतो की मलाही आता जेवायचं नाही आहे. तर आता सायली म्हणते नाही तुम्ही इथून कुठून कोणीही उठू नका, नाहीतर मी 3 दिवस अन्न पाण्याचा त्याग करेन. तर आता कल्पनाला सायलीची काळजी वाटू लागते. तर प्रेक्षकांनो कसा होता आजचा भाग, तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्या अशा एका अमेझिंग एपिसोडसोबत. तोपर्यंत एन्जॉय, टेक केअर आणि धन्यवाद.